महाराष्ट्र दिन वगैरे संकल्पना आजकालची आहे बरं का, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवणारा माणूस कोण होता माहितीये तुम्हाला? तेव्हाच्या काळामध्ये दक्षिण खंड किंवा दक्षिणापथ या नावाने हा महाराष्ट्र ओळखला जायचा आणि नंतर नंतर महाराष्ट्र हा दंडकारण्य म्हणून ओळखला जाऊ लागला. या दंडकारण्यामध्ये सगळ्यात आधी तिघांनी पाऊल ठेवलं. ते तिघे म्हणजे राम, जानकी आणि लक्ष्मण. ते तिघे पंचवटीच्या परिसरात आले. तिथे त्यांनी एक सुंदरशी कुटी निर्माण केली आणि त्या कुटीची त्यांनी वास्तुशांत केली. त्या वास्तुशांतीचे मंजूळ स्वर, त्या मंत्रांचे स्वर महाराष्ट्राच्या भूमीत निनादले आणि महाराष्ट्राच्या भूमीला ऋषी संस्कृतीचा स्पर्श झाला. अनेक मुनी, अनेक ऋषी या मातीत येऊन वास्तव्य करायला लागले. त्यांनी त्यांचे आश्रम उभे केले. त्या आश्रमांची नंतर नगरं झाली. त्या नगरांच्या राजधान्या झाल्या. राजधान्यांना राजे लाभले, राजांना उत्तम अशी प्रजा लाभली आणि मग राज्य हळूहळू वाढून त्या राज्याचा महाराज्य झाला. आणि आज त्या महाराज्याला, मराठी भाषिकांच्या प्रदेशाला आपण महाराष्ट्र म्हणून ओळखतो. तो आजचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा पाऊल ठेवण्याचा मान प्रभू रामचंद्राचा आहे. हे विसरून कसं चालेल?